इथेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं। हे खूप जुनेत। देवीने कौल दिला, देवीने सांगितलं बाबा तू इथलाच आहेस, मग तेव्हापासून तुम्ही इथे यायला लागले ना। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण कुठे आलोय? आज आपण चक्क आणि अचक्क आपण आलोय कोकणात। आत्ता आपण संगमेश्वरमध्ये आहोत। आपल्यासोबत आपला मित्र आहे सौरभ। अचानक भयानक राईड झाली। काम याचं होतं, म्हणजे याचं काम पुढे रत्नागिरीमध्ये, माझं काम संगमेश्वरमध्ये होतं। तर आपण एक खूप मोठ्या आणि एकदम ऐतिहासिक स्थळावरती आलोय। संगमेश्वरमध्ये आपल्यासाठी एकच ऐतिहासिक स्थळ आहे। तर आपण आलोय सरदेसाई वाडा। इथेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं आणि फितुरी झाली होती। मेन मी याच्यासाठीच आलोय, बाकी आपलं येण्याचं काही कारण नाहीये। काम सौरभचं होतं। कोणी रे? तिकडे राहतात वाटतं त्या साईडला। आता हे खूप पडक्या अवस्थेत आहे, दिसतंय का? सगळं पडलंय वरचं, आतमध्ये जायला जागाच नाही बघा। सर्व पडक्या अवस्थेत आहे। सर्व पडले। आपण थोडंसं आतमध्ये आलो। हे काम नवीन आहे, लाइटिंग वगैरेच हे सर्व। हे काही इथं काम नवीन आहे, कौलं पण नवीन आहेत, पण हे सुद्धा पडलेत। विचार करा, त्या काळच्या भिंती अजून आहेत, पण हे आत्ताची कौलं पडलेत। त्याच्यावरून धूर कसलं येते? थोडंसं आतमध्ये जाऊ, अजून इथून जागा आहे। तर जनावर वगैरे असण्याची शक्यता आहे, थोडंसं सांभाळून। हे बोर्ड बघा त्या काळचे, हे खूप जुनेत। किती जुनं बांधकाम आहे। इथं ते असं ते हे ठेवतात, पण दिवा ठेवतात याच्यामध्ये, दिवा। गावाला तर आहे आमच्या, पण इथं तर एक्झॅक्टली आपल्याला माहिती नाही। ते खिडकी वाटतं। हा मेन दरवाजा आहे वाड्याचा, तिकडून एंट्री, आपण गाडी तिथं लावली, एंट्री तिकडून आहे, पण हा दरवाजा बंद आहे। तर आपण इकडून असं मागून फिरून इथून आतमध्ये आलो। इथं हा दरवाजा ओपन होता। इथून असं हा एवढा, हा मेन, इथून मेन इंटरेस्ट आहे। इथून असं पूर्ण हा इथं एंड होतो, इथपर्यंत वाडा येतो। बाकी इथं दुसरी लोक राहतात। आणि इथून खाली गेलं तर नदी आहे।
इथे वाड्याच्या बाजूला आहे मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे. पण ही नंदी बघा, नंदी तोडलेल्या अवस्थेत आहेत. ही आत्ता नाही तुटलेले, त्यावेळी जे युद्ध झालं होतं तेव्हा तोडलेले. त्याच्यावरचा जो कळस असतो आपल्या मंदिरावरचा, तो कळस तुटलेला आहे. इथे आतमध्ये पिंड आहे, ती पिंड पण तुटलेल्या अवस्थेत आहे, दाखवू पण शकत नाही. मंदिर बघा किती जुने आहे. इथे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे. हा इथं वाडा आहे आपला. इथून पाऊल वाटेने पण येऊ शकता किंवा इकडून नॉर्मल रस्ता आपला. हे बघा, हे इथं मंदिर आणि हा इथून राईट मारला की तिकडे आपला वाडा आहे. तिकडे आपण गाड्या लावल्यात. तर निघू आता. इथं काय जास्त बोलण्याची इच्छा नाही. बोगदे लागले बाबा, त्या बोगद्यातून पण एक बोगदा होता असा. इथं म्हणजे हा रोड आहे ना असा, इथून पण आतमध्ये असा. ओ ओ ओ बाई, फुल बोगदे बोगदे. हे बाई इथं, हे बघ इथं होता. आता बघ दिसतंय का नाही काय माहिती. पुढे एखादा असेल तर दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा, काम चालू आहे. ते बोगदे काढले. मला वाटतं इकडे तिकडे आजूबाजूला ते गावं असतील ना, ते गावांसाठी बहुतेक काढले असं आहे. हे बघा इथं पण, हे बघा स्लो करतो गाडी. हे बघा हे बघा हे बघा. अच्छा, अगदी समजा मी. हा जायचा रस्ता, त्या साईडला यायचा रस्ता, म्हणजे मध्ये त्यांनी जॉईंट काढलं. जर कोणाला युटर्न, हे बघा युटर्न वगैरे जर कोणाला मारायचं असेल तर त्यासाठी, बाकी काय नाही. मी बोलतोय बरोबर, आता गावाला जायला रस्ता काढला. काय बोलायचं, बोगदा संपला. गाड्या पार्क केल्या. बॅग, ही बॅग टँक बॅग झाकली. या गोणीला इग्नोर करा, याला पण इग्नोर करा. आपण इथं जेवायला थांबलोय, हॉटेल अलंकार. इकडं रत्नागिरी, इकडं मुंबई आणि इकडं सिंधुदुर्ग. सेम मी तुम्हाला त्या पेट्रोल पंपावरून सांगितलं, त्या पेट्रोल पंपाच्या समोरच हे हॉटेल आहे. इथं जेवायला चाललोय. सौरभच्या ब्लॉगला त्यांनी स्पॉन्सर केलंय, त्यासाठी थांबलोय आम्ही तिथं. आता टेस्ट. हा, तुला त्या हॉटेलने स्पॉन्सर केलंय ना. हा, स्पॉन्सर नाही केला मग कसं थांबलो आपण इथं. भूक लागली मला. स्पॉन्सर वाला बघ ना, आपल्याला कोण स्पॉन्सर करणार आहे काय बाबा. हे अवतार बघा गाडीचा, हे बघा कालच सर्व्हिसिंग केली रात्रीच, सगळं नवीन टाकले. वाट लागली गाडीची. हे शूज वगैरे बघा सगळी. वाटेश लागेश वाटेश. चला आता जेवून घेऊ मस्त आणि थोडंसं चिल मारूया. जेवण करून झालं. आम्हाला जेवायला 2 तास लागले मला वाटतं. मस्त जेवण खाल्लं. पनीर, डाळ, भात, रोट्या एकदम दाबून खाल्लं. आणि ग्लव्स थोडेसे सुकायला टाकलेत. इकडे एक इकडे एक मस्तपैकी. इथे रोड धुण्याचं काम चालू आहे. आता जायचं डायरेक्ट वैभववाडी. वैभववाडी इथून 102 किलोमीटर आहे. 102 किलोमीटर. आता मस्त ऊन पडलंय, थोडंसं फ्रेश झालं, एकदम चिलॅक्स मध्ये एकदम. काम 25 आणि रोड असाच पाहिजे. तो हॉटेलवाला तर बोलला की रोड असा नाहीये. हो ट्रॅक बनवला, ट्रॅक. आरटीओची ट्रेनिंग इकडून तिकडून इकडं. ये. हा, तो हॉटेलवाला बोलला की एक 20-25 किलोमीटर रस्ता खराब आहे, त्याच्यानंतर मग रस्ता चांगला आहे राजापूरपासून. तर खराब रस्ता लागला पण आपल्याला. हे घ्या, लगेच बोललो आणि लगेच तुरंत इन्स्टंट कर्मा इन्स्टंट. चला आता जाऊ डायरेक्ट. लीन मारते पोरगा, बघा कसा लीन मारते पोरगा. मज्जा लाईफ.
मगापासून ओले रस्ते होते, ओला टायर होता, थोडीशी फाटत होती, आता फाटत नाहीये, आता शिवून घेतलं मी. ओ ये काय बोलायचे. चला जाऊया आपल्या घरी. इथूनच घेऊन जातो का? मग हे फोन करून विचारू दे घरी काय काय लागतं वरती जाऊन, मला काय माहिती. विचार. आपण आलोय तळेरे. काय तळेरे ना ते? हा तळेरे. तळेरेमध्ये आलोय आपण आता. इथून हे बघा, हे असं वैभववाडी. इथून 20 किती आहे, 19 किलोमीटर आतमध्ये आहे. इथून ते देवीला ओटी भरायची ना, मंदिर आहे ते, देवीला ओटी भरायची ना, ते ओटीचं सामान घेतो इथून. ओटीचं सामान घेऊन निघायचं घरी. फोन करून विचारतोय तो ओटीचं सामान काय काय घ्यायचं ते. त्यांचं कुलदैवत आहे ते, तिथं ओटी भरायचे. ओटीचं सामान घेऊ, ओटी भरू आणि तिथून मग डायरेक्ट मालवणला जायचं आहे. मालवणला स्टे करायचं आहे. बघू कसं काय होतं. आता किती वाजलेत, 5:30 इथंच वाजलेत. बघूया कसं होतं. अंधारच होईल मला वाटते. आणि आपल्या युनिकॉर्नला लाईटीचा खूप इश्यू, एक्स्ट्रा लाईट लावायचे होते, मला टाईम भेटला नाही. बघू आता कसं काय होतं. त्याच्यामध्ये आपली हेल्मेटचा वायझर स्मोक ब्लॅक आहे, त्याच्यामध्ये अजूनच दिसत नाही. हायवेला लाईटिंग वगैरे असली तिथं खांबं तर लावलेत, लाईटी वगैरे असल्या त्याला तर बरं आहे का नुसते खांबं लावलेत काय माहिती. बघू चला. चला ओटी भरून घेतो, पाया पडतो. इथं आलोय आता. श्री भैरव भवानी मंदिर खांबाळे. हे नाही नाही, पिशवीत हा तशीच ठेव ना, तशीच ठेव. इथेच ठेवतो मी साईडला. हा ओटी भरायला आम्ही आलोय. ओटी भरायचं काम लेडीजचं असतं, त्यामुळे आम्ही फक्त इथं ठेवतोय. तर कोणतरी गावातलं कोणतरी येऊन आल्यावरती इथं पुजारी वगैरे येतच असतील, कोणतरी आरती वगैरे करायला. फुलं वगैरे ठेवलेत, फुलं आजचेच येते ताजे, कोणतरी येतच असेल. माचीस हे बघ ती ओली झाली मला वाटतं. हां अगरबत्ती लावतो आता, फक्त पाया पडतो. आम्ही एवढंच करू शकतो, ओटी नाही भरू शकत. पवारवाडी. हा पवारवाडी यांना हाकलून दिलेलं आहे. काय यांचं नशीब आहे ना, कोकणातले असून यांना कोकणात राहता येत नाही. तसं नसतं रे. हा पण असाच आहे, तो दुर्गेश पण असाच आहे. कसं असतं याला तरी याचं घर रस्ता विस्ता माहिती आहे, आशिष, त्याला तर काहीच नाही. हा कसं आहे, आता जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही आलतो ना, हा तर कोणी सांगितलं होतं म्हणजे बाबा तुमचं असं की घर आहे तिथे. हा तर आता इकडे येऊन आम्ही विचारलं, तर पहिले ते विचारतात हा की तुम्ही जमीन पैसा विसा यासाठी नाही आलं. हा नाही सांगितलं आपण कशाला आलो, आपल्याकडे फक्त आपल्या देवाशी संबंध. हा त्याच्यामुळे तसंच सांगितलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही कळवलं. तर काही लोक असे असतात जमिनीसाठी हा, येतात. तर नाव समजलं तरी मग हा एवढ्या वर्षानंतर तिकडे जातात, बघतात मग आमच्या नावाचं काय आहे का नाही हा असं कर. मग तुम्ही कौल लावला, मग तुम्हाला समजलं की तुमचा देव इथंच आहे. त्यांनी सांगितलं मग ते कौल दिला. देवीने कौल दिला, देवीने सांगितलं बाबा तू इथलाच आहेस. मग तेव्हापासून तुम्ही इथे यायला लागले ना.
फरक पण पडतो रे आपल्याला, लगेच समजतो. त्याच्यानंतरच तुमच्या रूम झाल्या काय? फरक पडतो म्हणजे. चला मी पण पाया पडून घेतो. चला इथून झालं आपलं दर्शन झालं. तू ब्लॉग नाही काढते काय? का रे? चला आपलं इथं दर्शन झालंय. आपण ज्या मेन कामासाठी आलो होतो ते मेन काम झालं ना? ज्या मेन कामासाठी आलो होतो ते मेन काम झालं. इकडं वाडी याची वरती. कुठं काय पण हा कुठं वाढी अरे तिकडे घर आहे, तिथून बघितले मी. सगळीकडे घर तिथं. आपण टेंबेवाडी इकडे आहे ना. हे बघ, हे पण घर बाजूला. हे बघा मुकेश पवार. हे बघा मुकेश पवार आणि हा सौरभ पवार. तो त्याचा कोणतरी असेल, पूर्वजांमधून आलेला असेल कोणतरी. चला आता हे आपलं ही गोणी इग्नोर करा यार. 450 किलोमीटर झाली. श्रीदेवी भराडी मंदिर चौके इथं आपण लास्ट ओटी भरले. आता ही ओटी भरून झाली. आता आपल्याला जायचं मालवणला. सुंदर मंदिर आहे. आता जायचंय मालवणला. मग तिथून मालवणला आपल्याला रूम बुक करायची आणि आराम करायचा. लय वाट लागली, एकदम वाटेश वाट लागली. सगळं पाणी बुटांमध्ये पाणी वगैरे गेलंय सगळीकडे, डेंजर लेवल मध्ये. आणि याच्या गाडीची चावी पण हरवली. भेटले का नाही काय म्हणजे. आलाय तर खरे. भेटली का? कुठं होती कुठं? काय माणूस आहे आणि मला बोलते मला दिली. चला आता इथलं झालंय आपलं. आता निघू इथनं डायरेक्ट मालवण.